अरे नागेंद्र आहे ना, समन्वय आहे नागेंद्र. पदग्रहण झालेलं आहे, हे पुढच्या कामासाठी झालेलं आहे. हा आनंदोत्सव तर आहे आमच्या सर्वांसाठी, पण समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याचं एक चॅलेंज अमित साटमजी आपले मुंबईच्या अध्यक्षांनी दिलं आहे. तर माझी जी आज नवीन टीम आहे, तर आम्ही सगळ्यांनी असं एक ठरवलं आहे की आता पुढचे दिवस फक्त समाजासाठी काम करायचं आहे आणि 1 वर्षानंतर त्यांना एक पॉझिटिव्ह रिप्लाय द्यायचा की आम्ही इतक्या लोकांची कामं केली, समाजासाठी केली. हेच आमचं उद्दिष्ट असणार. काय सांगाल, काय आव्हान करावं याचं? नाही, पदाधिकाऱ्यांना मी सांगितलं की अध्यक्ष आणि महामंत्री वगैरे काही नाही, आपण सगळे एकच आहोत. विविध समाजातून आलेले आहोत आणि आपल्या समाजासाठी काहीतरी करायचं असेल तर आपल्याला झटावं लागेल, प्रत्येकाला वेळ द्यावा लागेल समाजासाठी. कारण केंद्रामध्ये आपली सरकार आहे, राज्यामध्ये आपली सरकार आहे. तर ज्या काही केंद्राच्या आणि राज्याच्या योजना आहेत त्या तिथपर्यंत कशा पोचतील, आपल्याला आपल्या समाजापर्यंत कशा पोचतील, याच्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला आपण कामं देणार आहोत. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा आणि मुंबई ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष श्री शरद चिंतनकर साहेब यांचा मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आणि कित्येक वर्षापासून मी ओबीसी समाजासाठी आणि मी माझ्या परीड समाजाचा, धोबी समाजाचा मुंबईचा सरचिटणीस पण आहे. मी समाजाच्या लोकांसाठी सतत काम करत असतो आणि मला आता मुंबईमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. तर मी ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून एकदम चांगल्या प्रकारे ओबीसी समाजासाठी काम करण्याचा खूप प्रयत्न करेन अशी मी सर्वांना अपेक्षा करतो. संघटना मजबूत करण्यासाठी काय, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मी समाजातल्या तळागाळातल्या जे लोकसमाज आहेत त्यांच्यासाठी मी त्यांच्यासमोर जाऊन त्यांची जे समस्या आहेत ते समजून त्यांना सोडवण्याचा प्रयत्न मी निश्चित करेन. भाजपा कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल? भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन करेन की आपले देशाचे जे मजबूत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत, तर त्यांच्या माध्यमातून जे काय ओबीसी समाजासाठी देशात राज्यात जी पण योजना चालू आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी असे मी भाजपा जे ओबीसीचे